आज आपण शिवव्याख्येत तेजस पवार यांच्या सोबत आहोत. तर तेजसजी, आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, तर त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती देऊ शकता का? आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. जिजाऊंच्या लेकींनो आणि सावित्रीबाईंच्या लेकींनो, सर्वप्रथम मा जिजाऊंना, मा सावित्रींना, मा माईंना, सिंधुताई माईंना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. खर तर आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यानिमित्त त्यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा आणि अभिवादन. खरं म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्या कारणानं तुम्ही आज या ठिकाणी येऊन मला विचारलं की बाबा सावित्रीबाई फुलेंबद्दल थोडक्यामध्ये माहिती देऊ शकता का? तर ताई, सावित्रीबाई फुलेंबद्दल थोडक्यामध्ये माहिती देणं आणि बहुता जास्ती माहिती देणं त्यामध्ये खूप मोठा काळ आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुलेंबद्दल थोडक्यात माहिती देणं ही खरं तर चुकीची गोष्ट आहे. कारण आज तमाम माता भगिनी हे सावित्रीबाई फुलेंना विसरायला लागल्या. हे आपल्या भारत देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. खरं जर बघायला गेलं तर बाबा, सावित्रीबाई फुले हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पत्नी. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पत्नी असल्यामुळं आज आपण खरं तर बघायला गेलो की महात्मा ज्योतिबा फुलेंना दीनदुबळ्यांचे महात्मा म्हटलं गेलं. पण सावित्रीबाई सुद्धा सावित्री आई म्हणून त्या ठिकाणी ठामपणे निर्माण उभा टाकायला लागल्या. बघत गेलं तर खरंच सगळ्यात महत्वाचं जर म्हणायला गेलं तर बाबा, ज्या पद्धतीनं सावित्रीबाई फुले त्या आजच्या जर तरुण पिढीला जर समजायला लागल्या आणि आजच्या त्या माता भगिनींना समजायला लागल्या, तर सगळ्यात महत्वाचं अभिवादन ठरल्यासारखं सावित्रीबाईंना होईल. कारण का की बाबा, आज जर सावित्रीबाईंनी जर आजच्या मुलींना शिकवल्या आणि जर आजच्याच मुली तर त्या सावित्रीबाईंचं स्टेटस जर व्हॉट्सअपला ठेवू शकल्या नसल्या, तरी आपल्या भारत देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि आपल्या मुलींचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्या हिशोबानं बघायला गेलं तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी खर तर आपल्या अनंत कष्टामधून या ठिकाणी जगाला पाठी निर्माण करून देण्याचं काम हे महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाईंनी आपल्या जगाला शिकवलं की सगळ्यात मोठेपण हे आपल्या भारत देशाचं आहे. बघत गेलं तर सावित्रीबाईंनी काय सांगितलं की बाबा, आजची जर पहिल्याचा काळ कसा होता, सावित्रीबाईंच्या अगोदरचा चूल मूल आणि खर तर